महागणपतीच्या पावनभूमीत कृष्णा काठावर वसलेल्या दक्षिण काशी वाईमध्ये यंदा भक्तीचा महासागर लोटणार आहे। पहिल्यांदाच वाई नगर परिषद आणि लघु कुंभ सेवा समितीच्या वतीनं अत्यंत भव्य अशा लघु कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आगामी 21 ते 25 मे 2026 या कालावधीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडेल। या सोहळ्याचं नियोजन आणि विस्तृत रूपरेषा नुकतीच एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली। पत्रकार परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत आणि मदन गोसावी महाराज यांनी माहिती दिली की या कुंभमेळ्यात देशभरातून नागासन्यासी, महामंडलेश्वर आणि विविध तपस्वी साधू संत उपस्थित राहणार आहेत। दररोज महागणपती घाटावर श्री कृष्णमाई आरती, श्री विष्णू याग, धर्मध्वजा आरोहण, हिंदू महासभा आणि सोमवार दिनांक 25 मे रोजी नागासन्यासाच्या शाही स्नानासह साधू संतांची भव्य रथ शोभायात्रा निघणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि समितीने चोख व्यवस्था केली आहे। लाखो भाविक या महासोहळ्याचे साक्षीदार होतील अशी आशा आहे। आता आयोजक म्हणून आमच्यावर काही जबाबदाऱ्या, जेव्हा ही मंडळी आम्हाला भेटायला आली 2 महिन्यापूर्वी, गणपतीच्या दर्शनासाठी आली होती आणि मला फोन आल्यानंतर मी नगरपालिकेत बोलवलं, तर त्यांनी ती संकल्पना बोलून दाखवली की बाबा आपलं दक्षिण काशी वाई आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा वाई शहरामध्ये आहे, तिथल्या मातीला हा पराक्रम आहे, इथं बरेचसे ऋषीमुनींचं वास्तव्य झालंय, आपल्या कृष्णामाईची वाई आहे। हे सगळं पौराणिक महत्त्व पर्यटनाच्या माध्यमातून आजपर्यंत जे लपून राहिलेल्या गोष्टी आहेत, 7 घाट आहेत आपल्या इथं, त्या 7 घाटांमध्ये वेगवेगळी मंदिरं आहेत, त्याच्यानंतर धोम धरणाच्या ठिकाणी धौम्य ऋषींचं त्या ठिकाणी वास्तव्य झाले, अशा ऋषीमुनींची असलेली वाई याचा आध्यात्मिक वारसा पुढे जावा आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं ते जगाच्या नकाशावर जावं, वाई शहर किंवा देशाच्या नकाशावर जावं आपल्या, अशासाठी त्यांनी जी मला इच्छा बोलून दाखवली त्याला आम्ही पॉझिटिव्हली म्हणलं की आम्ही हे सहकार्य तुम्हाला करूया। मग त्या सहकार्याच्या दृष्टीनं त्याच्या संदर्भात आम्ही जेवढ्या सामाजिक संस्था आहेत आपल्या इथं, सत्संग असतील, त्याच्यानंतर अनिरुद्ध उपासना केंद्र आहे, त्याच्यानंतर कृष्णाबाई संस्थान आहेत, या सगळ्या संस्थांना भेटून आम्ही मदतीची त्यांना अपेक्षा केली। ही सगळं लोकवर्गणीत नाही, जे काय आम्ही करतोय आता हे यात नगर परिषद आयोजनामध्ये आहे, त्याच्यामध्ये स्वच्छतेचे विषय आहेत, नदीपात्राची स्वच्छता आहे, तिथल्या काय ह्याचे विषय आहेत, तर ते सगळे नगरपालिकेमार्फत आम्ही करतोय। त्याच्यानंतर इथले सगळे जे प्रतिष्ठित आणि जे राजकारणी मंडळी आहेत त्या सगळ्या लोकांना हा विषय माहिती आहे आणि त्यांच्यापर्यंत आम्ही तो पोचवलेला आहे। याच्यामध्ये आपण आपला जो वारसा आहे दक्षिण काशी वाई म्हणून तो अधोरेखित व्हावा, इथलं पर्यटन वाढावं, पर्यटनाच्या वाढीच्या माध्यमातून इथलं अर्थकारण वाढावं आणि लोकांना जे पाचगणी महाबळेश्वरला दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी लोक जातात, तर त्या लोकांना वाई माहिती नाही, तर हे वाईचं महत्त्व वाढवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही यथाशक्ती आम्ही तुम्हाला 100% मदत करू, पण कुणीतरी त्याचं पालकत्व घेतलं पाहिजे किंवा कोणीतरी निमंत्रक असलं पाहिजे। या भूमिकेतून ती जबाबदारी आम्ही पार पाडायला ठरवले। याच्या संदर्भात परवा पान साहेबांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली होती या नियोजनाची माहिती घेण्यासाठी। मला उपजिल्हाधिकारी साहेबांचा पण फोन आला होता की बाबा हे काय नियोजन आहे याचं, त्यांना या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। आपले दरम्यान जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येणार, भाविक येणार, नागसाधू असतील, विविध साधू संत असतील, संख्या साधारण काय तुम्ही अंदाज धरलाय की एवढी गर्दी होईल? साधू संतांची संख्या 300 ते 350 आहे। त्याच्यासाठी मंडप हे गणपती म्हणजे अपोजिट बाजूला आपण करतोय, साधारण रोज 1000 लोकांचं जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे। सेवेकरी काही जे मंडळी असतील आणि पार्किंग ट्रॅफिक कंट्रोलसाठी आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र दिल्यात। आपल्या इथले जे शिंदे हायस्कूल आहे, द्रोड हायस्कूल आहे, समजा सेंट थॉमस आहे किंवा बाजूबाजूचे जे पार्किंग आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे। त्याच्यानंतर आपण मेडिकल
त्यासाठी IMA डॉक्टर ज्या संस्था आहे मेडिकल असोसिएशन त्यांना आपण तिथल्या आरोग्य सुविधा पाहण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर या ज्या नगरपालिका आहेत तिथले कर्मचारी काही स्वच्छतेसाठी आपण बोलवलेत. आपल्या पण ह्याच्यावर आपण एक 50 लोक स्वच्छतेसाठी त्या काळात नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तेव्हा तिथली स्वच्छता व्हावी, तिथलं पाण्याचा विषय आहे, आरोग्याचे विषय आहेत. सगळ्या परीचे प्रयत्न आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं आहे त्याचं. त्यात तसे सगळे पत्रेव्यवहार पण झालेत. फक्त आता शेवटच्या 2 दिवसात तिथे इम्प्लिमेंटच्या दृष्टीनं तिथं काय मिसिंग असेल, आपत्कालीन विभाग असेल, मेडिकलची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, हे सगळे विभाग त्या ठिकाणी आपण तयार केलेत. ती लोक त्या विभागाची जबाबदारी पार पाडतील. आम्ही कमिट्या केल्यात त्याच्यामध्ये. या उत्सवानिमित्त लघु कुंभमेळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक वाई शहरात दाखल होतील. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणती ठोस पावलं उचलली? सुरक्षेच्या दृष्टीनं आपण स्वयंसेवक एक 200 ते 300 स्वयंसेवक अपॉइंट असतील. ते स्वयंसेवक ते सेवाभावी करणार आहेत. त्याच्यामध्ये जे संत निरंकारी, त्याच्यानंतर ती लोक जी सेवा देतात, आपण धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे किंवा अशा मंडळींना आपण पुन्हा नगरपालिकेचे सगळे कर्मचारी नगरपालिकेचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांच्या ड्युटीज तशा लावल्यात आपण त्या कर्मचाऱ्यांच्या. सर्व वाईकर नागरिक व तालुक्यातून या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मी असे आवाहन करतो की हा वाई शहरामध्ये होत असलेला लघु कुंभमेळा हा प्राथमिक स्वरूपातला आहे. याच्या संदर्भातला जो काही लोक या ठिकाणी किती येतील किंवा लोकांचं, तर स्वयंशिस्त पाळून स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. कारण क वर्ग नगरपालिका आहे. आपल्या शहराची लोकसंख्येचा विचार केला तर 30,000-50,000 लोकसंख्येचं शहर आहे आणि रस्ते कंजेस्टेड आहेत, ट्रॅफिक समस्या आहे. या सगळ्यातून गर्दी करत असताना आपापल्या स्वतःच्या जीवाची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी आम्ही तो सगळा प्रेमायसेस हा CCTV मध्ये हे आहे. CCTV यंत्रणा त्या सगळ्या प्रेमायसेसला कवर्ड आहे. आम्ही स्वतः सर्व आमचे नगरसेवक, त्याच्यानंतर आमचे कर्मचारी नगर परिषदेचे आणि अप्रॉक्स 400 ते 500 लोक या सगळ्या ठिकाणी व्यवस्थेसाठी असणार आहेत. त्यामुळं आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं प्रशासनाचं पण सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे आहे, तसं त्यांनी शब्द पण दिलाय. आपल्या स्तरावरून पण आपण या सगळ्या प्रशासनाच्या प्रमुखांना भेटून आपणही पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी तो अवेअरनेस क्रिएट करावा आणि तशा पद्धतीचं काम आपल्याकडूनही अपेक्षित आहे. सर्व वाईकर नागरिक व तालुक्यातून या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मी असे आवाहन करतो की हा वाई शहरामध्ये होत असलेला लघु कुंभमेळा हा प्राथमिक स्वरूपातला आहे. याच्या संदर्भातला जो काही लोक या ठिकाणी किती येतील किंवा लोकांचं, तर स्वयंशिस्त पाळून स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. कारण क वर्ग नगरपालिका आहे. आपल्या शहराची लोकसंख्येचा विचार केला तर 30,000-50,000 लोकसंख्येचं शहर आहे आणि रस्ते कंजेस्टेड आहेत, ट्रॅफिक समस्या आहे. या सगळ्यातून गर्दी करत असताना आपापल्या स्वतःच्या जीवाची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी आम्ही तो सगळा प्रेमायसेस हा CCTV मध्ये हे आहे. CCTV यंत्रणा त्या सगळ्या प्रेमायसेसला कवर्ड आहे. आम्ही स्वतः सर्व आमचे नगरसेवक, त्याच्यानंतर आमचे कर्मचारी नगर परिषदेचे आणि अप्रॉक्स 400 ते 500 लोक या सगळ्या ठिकाणी व्यवस्थेसाठी असणार आहेत. त्यामुळं आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं प्रशासनाचं पण सहकार्य
आम्हाला चांगल्या प्रकारे आहे तसं त्यांनी शब्द पण दिलाय. आपल्या स्तरावरून पण आपण या सगळ्या प्रशासनाच्या प्रमुखांना भेटून आपणही पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी तो अवेअरनेस क्रिएट करावा आणि तशा पद्धतीचं काम आपल्याकडूनही अपेक्षित आहे. आज ह्या लघुकुंभमेळ्याचे नियोजन अशा प्रकारे झाले की आमचे श्री शंभूपंत आठवले आखाड्याचे काही महात्मे ते रामेश्वरला दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर आपल्या एक आमच्या आखाड्याचेच काही लोक एक संस्था आहे आमची शक्ती शिवगंगा आठवलाश्रम, ह्या संस्थेमध्ये आल्यानंतर माझं एक प्राथमिक कार्य असतं की इथल्या भूमीचा प्रचार आणि प्रसार व्हावा. व त्यानंतर आम्ही गणपती मंदिराचं दर्शन केलं, महाबळेश्वरला जातो वगैरे. ज्यावेळेला त्यांची चर्चा केली त्यावेळी इथे आम्ही आमचे सचिन घाडगे म्हणून यांच्या थोडं शॉपमध्ये थांबलो होतो येता येता. त्यांनी मग भाऊसाहेबांना हे केलं की बाबा असे साधू आलेत, ते दर्शनालय वगैरे ते येत आहेत, घेऊन येऊ का. मग आम्ही त्या माध्यमातून आम्ही भाऊसाहेबांच्यावर पोचलो. त्यांना आमची संकल्पना सांगितली. भाऊसाहेब म्हटलं आपण एवढं सगळं कार्य करताय, सामाजिक कार्य आहे तुमचं, आध्यात्मिक कार्य आहे, हा एक छोटा लघुकुंभमेळा आपण का नियोजन करू नये. त्यांना थोडक्यात स्वरूप सांगितलं आम्ही की बाबा अशा प्रकारे हा लघुकुंभमेळा आहे. सर म्हणाले की चला माझ्याकडे जेवढं प्रयत्न होईल तेवढे संपूर्ण योगदान मी करेन आणि तुम्ही महाराज संकल्पना सुरुवात करा. मी तुम्हाला संपूर्ण माझ्या पद्धतीने माझ्या ग्रुपमध्ये मधून किंवा इथे काही सामाजिक संस्था असतील, आध्यात्मिक संस्था असतील, यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही संपूर्ण सहकार्य करू. त्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बरंच सहकार्य केलं आहे, चालू आहे आणि त्यांच्या संकल्पना प्रेरणा माझी आहे, पण आयोजक म्हणून ते हे कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. अशा प्रकारे आता कुंभमेळ्याची जवळजवळ 70-80% संपूर्ण तयारी झालेली आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाला, सगळ्या संस्थांनी, आध्यात्मिक, सामाजिक, काही मंडळे असतील, काही आर्थिक स्रोत असतील, काही सामाजिक, या सर्वांनी या कार्यक्रमाला शोभा वाढवावी येऊन आणि सहकार्य करावं, जेणेकरून ह्याची दखल आपल्या शासनाने घ्यावी किंवा संपूर्ण आखाडा परिषदेने घ्यावी. यासाठी आपण प्रयत्न करून ह्या दक्षिण काशी क्षेत्राचं आपण महात्म्य वाढवूया, जेणेकरून संपूर्ण आज आपण जे लघुकुंभमेळा दक्षिण काशी येथेमध्ये आपण एक नियोजन केलेलं आहे. आणि ह्या नियोजनामध्ये दक्षिण काशीच का, कारण का ह्या दक्षिण काशीचं एवढं महत्त्व आहे की आज आपण बघतो 4 ठिकाणी आपले कुंभमेळे भरले जातात: हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर. आज या संपूर्ण साधू लोकांना किंवा इतर लोकांना दक्षिण काशीचं महत्त्वच माहिती नाही. कुंभमेळे आहेत ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तिथे लोक जात असतात, पण हे दक्षिण काशीचं महत्त्व वाढावं. येथे अनेक तपोभूमी आहे, अनेक ऋषी आहेत, अनेक शक्तिस्थान आहेत, अनेक येथे विद्वान लोकांची भूमी म्हणून ओळखली जाते. अशा भूमीचा संपूर्ण जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा, या भूमीचं महत्त्व सर्वांना कळावं, यासाठी आम्ही एक लघुकुंभमेळ्याचं आयोजन केलं आहे. ह्या लघुकुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधू संत येत आहेत, काही विद्वान, काही हठयोगी आहेत, काही लोक याच्यामध्ये काही खडेश्वरी म्हणून आहेत, काही उदरभाऊवाले म्हणून आहेत, काही नागासन्यासी आहेत. असे अनेक प्रकारचे साधू संत या लघुकुंभमेळ्यात उपस्थित राहणार आहेत. आणि ह्या लघुकुंभामध्ये हे साधू संत अनेक ठिकाणी भ्रमण करत असतात. भ्रमण करत असताना ह्या क्षेत्राचं महत्त्व लोकांना कळावे म्हणून आम्ही हा एक लघुकुंभमेळा आयोजित केला आहे. सर्वांनी या लघुकुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहून ह्या साधूंचं दर्शन घ्यावं अशी मी सर्वांना लघुकुंभ सेवा समिती शक्ती शिवगंगा आठवलाश्रममध्ये आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.